बाहीचे दोन्ही पार्ट सेम आलेत का पाहायचं. साईड पार्टचे लेकिन फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकसारखा आलाय का पाहायचं. मुंड्याच्या बाजूने शोल्डरकडे आणि शोल्डरच्या बाजूने मुंड्याकडे काय करायचं, ब्लाऊज जोडून घ्यायचा. तर आता पहा, बाही मध्यातून जोडायची. तर साईड फिटिंग हे एकसारखी येण्यासाठी बाही जोडणं पण गरजेचं आहे. बाही कधी पण ब्लाऊजला मध्यातून जोडायची. मध्यातून ब्लाऊज तुम्ही बाही ज्यावेळेस जोडचाल त्यावेळेस तो एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त बसतो. पहा, बाही दोन्ही बाजूला एकसारखा. कुठे कमी पडला तर तो दोन्ही बाजूला पडतो, कुठे जास्त झाला तर तो दोन्ही बाजूला होतो. तर मध्यातून बाही बसवली. पहा, आता काय करायचं, हे पार्ट पुन्हा एकदा अजून चेक करायचं एकसारखे आलेत का. तर आलेले आहेत. पहा, आता साईडनं पहा, सरळ बाजूने टिप मारून घ्यायची. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं. आता पहा, याला ओपन करायचं. आतल्या साईडनं पुन्हा टिप मारून घ्यायची. असं करणं, आतल्या साईडनं टिप मारणं का गरजेचं आहे, वरून पुन्हा आतून. तर पहा, असं टिप मारल्याने ब्लाऊजचं फिटिंग लूज पडत नाही. फिटिंग एकदम परफेक्ट राहतं आणि ब्लाऊज फिसकत पण नाही आणि पार्ट अटॅच राहतात. तर पहा, फिटिंग कशी आलेली आहे, एकदम परफेक्ट. दंडाच्या समोर दंड, मुंड्याच्या समोर मुंडा आलेला आहे, म्हणजे आर्महोल एकसारखं, आणि कमरेच्या समोर